लग्नाच्या पहिल्या रात्री समोर आले भयानक सत्य. एका गावात सुमित नावाचा मुलगा राहत होता. तो शिक्षित आणि चांगला स्वभावाचा होता. त्याच्या आईवडिलांनी त्याचे लग्न स्वरा नावाच्या मुलीशी ठरवले होतं. स्वरा सुंदर, साधी आणि संस्कारी मुलगी होती. दोघांचे लग्न मोठ्या आनंदात झाले. घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. लग्नाचे सारे विधी संपले होते आणि शेवटी आली पहिली रात्र. स्वरा थोडीशी घाबरलेली होती. नवीन घर, नवीन लोक, सगळं तिच्यासाठी नवीन होतं. ती शांतपणे खोलीत बसली होती. थोड्या वेळाने सुमित खोलीत आला, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तो खूप गंभीर दिसत होता. स्वराने विचारलं, काय झालंय? तुम्ही ठीक आहात ना? सुमित काही वेळ शांत राहिला आणि मग अचानक मोबाईल तिच्यासमोर ठेवला. मोबाईलमध्ये एका मुलासोबत स्वराचा फोटो होता. सुमित रागाने म्हणाला, हा कोण आहे? लग्नाआधी तुझं कोणाशी संबंध होतं का? हे ऐकून स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. ती घाबरली पण शांतपणे म्हणाली, हे ऐकून स्वराच्या डोळ्यात पाणी आलं, हा माझा कॉलेजचा मित्र आहे. आम्ही सगळे मित्र मिळून फोटो काढला होता. यापेक्षा काहीच नाही, अशी स्वरा म्हणाली. पण सुमितला विश्वास बसत नव्हता. त्याने इंटरनेटवर काही अफवा वाचल्या होत्या आणि कोणीतरी त्याला तो फोटो पाठवला होता. स्वरा रडत म्हणाली, विश्वास नसला तर नातं कसं टिकेल? मी काही चुकीचं केलं नाही. तिचे शब्द ऐकून सुमित थोडा शांत झाला. त्याने विचार केला, लग्न म्हणजेच फक्त प्रेम नाही तर विश्वास असतो. त्याने पुन्हा फोटो नीट पाहिला. तो साधा ग्रुप फोटो होता. त्याला स्वतःची चूक समजली. सुमित हळू आवाजात म्हणाला, मला माफ कर. मी एकेव गोष्टीवर विश्वास ठेवलं. स्वरा म्हणाली, नातं टिकवायचं असेल तर आधी विश्वास ठेवायला शिकावं लागतं. त्या रात्री दोघांनी एकमेकांशी मनमोकळं बोललं. गैरसमज दूर झाले आणि त्याचं नातं आणखी मजबूत झालं. त्या दिवसानंतर सुमितने एक गोष्ट शिकली, ती म्हणजे शंका नातं तोडतो पण विश्वास नातं जोडतो. आणि त्याचं आयुष्य आनंदाने पुढे चालू लागलं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.